गुड मॉर्निंग. महाबळेश्वरमधील स्वेटरची आठवण करून देणाऱ्या थंड आणि आल्हाददायक अशा वातावरणात मी किरण वारणकर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम टू महाबळेश्वर. ऑसम, अमेझिंग. आणि पण बाबूला हे मंगेला भरू काय. रेडी निर्मला? रेडी? ओके. सो गाईज, आम्ही आता फायनली निघायला तयार आहोत आणि आता चेक इन वगैरे आमचं झालेलं आहे, प्रॉपर फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आता चाललो आम्ही साईट सीन करायला. तर आनंद, आता फायनली आपण आता जायला निघतोय बरं का. तर काय तुझ्या मनात भावना आहे? मला हे हॉटेलची रूम्स फार आवडले मित्रांनो. 1000-1500 रुपयाचं नॉट अ बॅड डील. आणि फक्त थोडेफार कमी जास्त सर्व्हिसेसचे प्रॉब्लेम होऊ शकतात, तर पण रूम्स छान आहेत. एक नंबर रूम्स. आणि आता आपली गाडी आलेली आहे खास त्यासाठी. बरं चला, लोडेड. पुढे जास्त बसणं कम्फर्टेबल राहील की मागे? पुढे नाही, तुला सांग कसं, जसं तुम्हाला कम्फर्टेबल. मग सध्या नाश्त्यापर्यंत मी बसतो. नाश्त्यापर्यंत हा बसू. ही आहे आपली आजची पर्यटन करण्यासाठीची गाडी. तुमची गाडीचं नाव काय सांगू? ट्रान्सफॉर्म. चल. कारण नाही मग इथे तर नीरव, सगळ्यांना हाय कर जरा. पहिल्यांदा हाय कर सगळ्यांना. हाय. हा, आज तू कुठे आलाय सांग बरं सगळ्यांना. खायला? वा रे वा. ओके, सो नमस्कार मंडळी. फायनली आम्ही आमच्या हॉटेलमधून फ्रेश वगैरे होऊन आता बाहेर पडलेलो आहोत. तर हे 2 दिवस आपल्याला संपूर्ण महाबळेश्वरामध्ये आमचं जे काही कम्युनिकेशन झालेलं आहे त्या हिशोबाने सगळं फिरवणार आहेत. आणि आता साईड सीन करण्यासाठी आम्ही महाबळेश्वरपासून स्टार्ट करणार आहोत. पण त्याआधी आता आम्हाला लागलेला आहे भुका, कारण आम्ही जस्ट हॉटेलमध्ये काहीही न खाता जस्ट फ्रेश होऊन आता आम्ही आम्हाला लागलेले आहेत भुका आणि आम्ही करणार नाही आहोत अजिबात चुका. हां, एक चूक झाली आहे पण आता. तर मग आता पटकन हॉटेलमध्ये जाऊयात, काहीतरी खाऊयात. आणि सागर दादाने एक छान असं हॉटेल चूज केलेलं पण आहे, तर बघूयात ते कसं आहे. बघूयात हॉटेलमध्ये जाऊन. तर आम्हाला या मधुर या हॉटेलमध्ये आता दादा घेऊन आलेले आहेत. आता बघूया इथे नेमकं काय काय आम्हाला खायला मिळतं आहे. सो दे यू गो. कडकडून भूक लागलेली आहे मित्रांनो, कडकडून. कारण की चेकिंगच्या वेळेला इतका लेट झाला आम्हाला की बाकी काही मागवताच आलं नाही, फक्त चहा घेतला आहे. सो आता बघूयात. ओके, सो हे त्यांचं इथे सिटिंग एरिया आणि इथे आम्ही बसलेलो आहोत सगळे. तर आता पहिला पॉईंट बघण्यासाठी आम्ही आलो आहे आणि इथे जरा थोडीशी शॉपिंग केली आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या इथे विकायला आहेत आणि खेळणी मुलांसाठी आणि साईड बॅगसुद्धा. हे काय दादा? हां, ते पर्स 150 रुपये पर्स. आता आम्ही इथे आलेलो आहोत हंटिंग पॉईंटला. तर मित्रांनो, या पॉईंटला यासाठी हंटिंग पॉईंट म्हणतात कारण की ब्रिटिशांतर्फे जेव्हा शिकारीला लोक जायचे तेव्हा ते इथे येऊन शिकार करायचे, त्यामुळे या पॉईंटला हंटिंग पॉईंट म्हणून आजही ओळखलं जातं. आणि आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. तर आता काहीतरी झालं रे, काहीतरी माकड झालं. हे माकड आहे म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, आधीच सांगतो का तिकडे गेल्यानंतर माकड चाळे करू नका. नाहीतर माकड त्याचे चाळे करेल. ओके, तर आता आम्ही आलेलो आहोत इको पॉईंटवरती आणि सगळी मंडळी इथे सगळे आवाज देतात आणि बघतायत इको आवाज येतोय की नाही ते. तर आता आपण पण जरा ट्राय करूयात आणि बघूयात की इथे इको पॉईंटवरती आपला आवाज येतोय की नाही ते. हां, बोल बेटा. उतर.
इको पॉईंटवरती भरपूर असा आरडाओरडा करून इंस्टाग्राम आणि फेसबुकसाठी भन्नाट असे फोटो काढून आम्ही निघालो पुढील टायगर स्प्रिंग या पॉईंटला. आणि आता आम्ही कैरीवरती ताव मारत आहोत. हे घ्या मित्रांनो, कैरी खा. अमेझिंग. अमेझिंग आहे. आंबट डाळ. तर हे वेगवेगळे पॉइंट्स पाहताना हे जे इकडे जे काही फेरीवाले आहेत, इकडचे जे काही स्टॉल्स आहेत, तिथे इतक्या वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आहेत त्या इतक्या अवेलेबल आहेत. आपण मुंबईमध्ये पाहून आपण जेव्हा जगतो आपल्या डे टू डे आपली जी मोनोटोनस लाईफस्टाईल असते त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काही बघायला मिळत नाही. आणि जरी बघायला मिळाल्या तरी काय आपण काही त्या खात बसत नाही. पण इथे आल्यानंतर आवर्जून या गोष्टी खाव्याशा वाटतात. वातावरण अतिशय प्लेझंट आहे, थंड आहे आणि त्या थंड वातावरणामध्ये गरमागरम मके खाण्याची मजाच काही और आहे. एक बाईट खातो. ऑसम, अमेझिंग. आणि पण बाबूला हे मंगेला भरू काय इथे आहे, तिथे फोटो काढायचा, स्पॉट काढायचा. छान असं फोटोजेनिक असं सगळं नजारा आहे, बघू शकता. तुम्ही तोपर्यंत इथे फोटो काढा, मी तिकडे काढून येतो. रुपयाचं आहे आणि याचं बघा ना, याचं जे फिलिंग आहे वगैरे एकदम वेगळं मण्यांचं हे आहे. आणि इथे असे युनिक आर्ट तुम्हाला दिसतील, बघायला मिळतील. हे जे आहे हे कमी थांबा, हे एक 650 पर्यंतचं हे या ताईंनी सांगितलेलं आहे. पुढे पुढे ते पुढे वरती येते, पुढे वरती इथे हे 650 आहे का? हे 650 रुपयापर्यंतचं आहे. आणि पुढचं हे का सेम रेट आहे. पण ह्याची कला म्हणजे हे बनवायचे जे यांचे जे आर्टिफॅक्ट्स आहेत, खरं तर हा याचा पैसा आहे. हे सगळं हाताने केलेलं काम आहे ना, हे हँडमेड आहे. कॅमेरामॅन संतोष खेडेकर सहित मी निलेश साबळे, जी मुंबई. खूप छान, खूप छान, मस्त. वेगवेगळ्या व्हरायटीच्या आहेत, वेगवेगळ्या, मस्त, खूप छान. आणि मुलांसाठी जर परवणीच आहे का विचारूच नका. या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या 150ला. ही रॅबिटची आहे. बघ रे, तुला रॅबिटची कशी होते? मस्त वाटत. हा, हे बघा मला दोघांनी. बघ कसं वाटतंय. हे बघा, आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप आहेत. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत वेगवेगळ्या खूप व्हरायटी ऑफ आहेत, तुम्हाला दिसत असतील. आता ही एक मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. ही लेडीज साठी आहे. हे पहा, वाव, कशी वाटते? तर आता वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या तर आम्ही बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तर बघितल्या. पण आता खऱ्या अर्थाने मला एक शॉपिंग करायची, ते म्हणजे एक हॅट घ्यायची आहे, जेणेकरून इथे ऊन तर खूप आहेच आणि शूट करायला पण थोडी मदत होते. तर एक हॅट बघूया. नाही, मला वुलन, या वुलन मध्ये आहे, खूप सॉफ्ट. ह्या कशा? हा, मंकी कॅप आहेत. नाही, पण ते थंड हवेच्या ठिकाणी ना. आणि त्याच्यापेक्षा हे बघ, हे आनंद, हे प्रिंटेड, थोडस ह्याला प्रिंट वगैरे आहेत. हा, बरं ताई, कशी दिली हे? काय कमी वगैरे? कमी नाही जास्त लावले नाहीयेत. ओके, सेम रेट लावलाय, कारण 200 रुपये इतर ठिकाणी. बरं बरं. आणि ह्या पण बॅगाच आहेत काय? हा, त्या पण बॅग आहेत. ओके. हे आहे वॅक्स म्युझियम आणि एंटरटेनमेंट, आणि याचे प्राइस डिटेल्स मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही तिघं पडलो ब्लाइंड, त्यामुळे गो कार्टिंग आणि डॅशिंग कार तर काय आमच्या नशिबात नव्हतं. मग म्हटलं, नीरो बाबा जा, तू तरी घे या छोट्याशा गाडीची मजा. तर हे गो कार्टिंगचं सगळं सेक्शन आहे, बघू शकता. एक काम करा, नीरवला ह्याच्यात बसवा, संपला विषय. आनंद आणि बालिका अभ्यास करतात की हो घेतो की त्यांना जमणार आहे की नाही ते. आणि
Well, that's it for now. See you in the next one.